हे सांग ना द्वारका घर आहे. हे बघा मंदिराचं झेंडा बदलण्याचं काम चालू आहे. काहीतरी मॅटर झाला मॅटर इथं. आता मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवणार आहे. काय साईज का बता ये ब्रेक आहे का? हे बघा हे दोघं लाईनीत उभे झाले. आराम तुझा ना ध्यान तुझा ना आपली बाई चला वेळेतच झाली पाहिजे. शुभ सकाळ सर्वांना. आत्ता वाजले किती वाजले भाऊ? 8:30 आता आहे ना 8:30 वाजलेत आणि वैभव भाऊ त्याच्यासाठी चहा काय म्हणतो चहा का कॉफी का गरम पाणी प्यायचं नुसतं गरम पाणी प्यायचंय. तर आम्ही हे कधी ट्राय नाही केला. हा काय विषय नक्की ही किटली कशी गरम होती नाही खाली कुठलं ऑन असतं. हा चालू झालं लाईट लागली. हा पण पाणी टाकी देत डायरेक्ट वापरली बघ. लय खतरनाक आहे भाऊ. हे बटन चालू ना का चालू अच्छा. हा सकाळ सकाळ मस्त ब्रश घ्यायला आला. मी तर ब्रश आणलेला पण तो बॅगेत ठेवला आणि बॅग गाडीतच आणि गाडीच्या चावीवरती. त्यामुळे मला आता मस्त ब्रश घेऊ. रात्रभर गाडी चालवली म्हणजे 2 वाजता 2 का 3ला झोपले सगळे एडिटिंग वगैरे करून. त्यामुळे मला आहे ना झोपच नाही आली. त्यामुळे माझा आवाज थोडा असाच आहे. थोडंसं कॉफी वगैरे घेतली कुठे जरा फ्रेश होईल. आला कचऱ्याच्या गाडीच्या गाण्यामध्ये पण वाईब येत आपल्या इथं ताल सुरू बघ कसला वाटतो ऐकायला. आपलं गाणं भारी कधी पण हे असं वाटतं. द्वारका कोणचं देवाची घर सांग शकतो. अरे लागते ती एलईडी लावा. काल काय लावल्या आपण एलईडी. दादू हे सांग ना द्वारका कोणाचं घर आहे. नाही माहिती मला. सांग ना महालय कशाला अजून आम्ही रूम मध्येच आहे. किती वाजले? 9 वाजले आधी इथंच बसलोय. चला हे हा काय गाणी म्हणते का? हा मग भाऊ त्यांच्या अंगात तो कुठलं उदित नारायण घुसलेला. ब्लॉग बघतात ब्लॉग. 9:30 उठले 9:30 आम्ही रूम मध्ये. तर चला अशा प्रकारे आता 10:15 झालेत आणि आता आपण रूम मधनं चेकआउट केले आणि आता आपण चाललोय नाश्ता करायला. पहिला है ना जे नाश्त्यासाठी निघालोय आणि नाश्ता झाला की लगेच मंदिरात दर्शन करणार आहोत. आणि ओमकार शेठ तुम्हाला काय बोलायचंय? 2 दिवस 2 दिवस काय 2 दिवस काय झालं नाही. काय नाही झालं. दादू काय म्हणला 2 दिवस काय? काय नाही झालं बाबा. चला आता पहिला नाश्ता करू आणि आणि गंध नसल्यामुळे जर असं आपण माझं ऐक फक्त तू काल माझं ऐकलं तर सिल्वर वाटायचं कसलं भारी जेवण. आता वाजले बरोबर 10:30 आणि आता फोन आम्हाला इथे जमा करावे लागणार आहे कारण आतमध्ये फोन चालत नाही. आणि आता आमचं द्वारकाचं दर्शन झालंय बरोबर बघा 12 वाजलेत. एक तासभरात आमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण इथं जेवण करू म्हणजे प्रसाद घेऊ. आता द्वारकेमधलं आपलं दर्शन झालंय. आता तुम्ही पुढे आपलं नियोजन असेल की पुढे सोमनाथ नागेश्वर. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाला जेवण करून घेऊ. येतो दर्शन तर झालंय आपल्या बघा परिवारला. तोच बघा कसं पडतो आता. हवा केवढी क्वालिटी बघा. चंद्र आणि सूर्य आहे त्याच्यावरती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत हे मंदिर आहे असं हे शास्त्र आहे.
त्यामुळे प्रत्येक ध्वजावरती चंद्र आणि सूर्य आहेच. आणि आता एक सणाचोर खाऊ लगेच मग नागेश्वर निघू लगेच. आता मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवणार आहे. कैसा है इसका बताओ. ये ब्रेक है क्या? ये ब्रेक के पाऊँ और एक्सीलरेटर भी ब्रेक है. अरे एक्सीलरेटर किधर है? ये लीवर दबाना मत अभी ये तो है ना. अच्छा अच्छा है. हाँ, तो वही तो बात बोल रहा हूँ ये थोड़ी ना हुआ. अरे हाँ आ जाओ चलो. बैठो. आता रिक्षा चालू आपण. त्याला घेणं ब्लॉग मध्ये घेतलं ना. सांगे नाम बता. भाई तेरा नाम बता. राज राज राज. राज भाऊ आता आपल्याला रिक्षा शिकवणार इलेक्ट्रिक. महाराष्ट्र से आया भाई. महाराष्ट्र से पुणे से. चला ना. हाँ चलो आराम नहीं. से इसको चला पकड़ो इसको पकड़ो. ऐसा दूर धरो जरा दूर धरो. हाँ गॉगल दे ना. ऐसे सीधा 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 सीधा. ऐसा ऐसा आड़ा आड़ा आड़ा. ओके थोड़ा सा ऐसा बार थोड़ा अधिक जगह. गॉगल देना मेरे को. गॉगल देना गॉगल. हाँ पास में देखना दूसरा गाड़ी आ रहा हाँ ओके रिक्षा. ए भाऊ कसे सायकल मग भाऊ गाडी चालवायला नाही दिली म्हणून काय आलं. रिक्षा चालवली मी. चला आता बाय बाय द्वारका. बाय बाय. आता जाऊ आपण नागेश्वरला. बघा इथं बघा सगळं असं ओसाड पडलेलं आहे. ओसाड. आता तुम्हाला सांगतो आम्हाला सगळे बाबळीची झाडे. बाबळे बघ. सगळे येड्या बाबळी बाबळीची दिसत सगळी येड्या बाबळीची. ना बाबळीचे आहेत. सगळे बाबळीचे आहेत बघ ना. दुसरी झाडत नाही. हे एक आलं इथं वडाचं आहे ना हे. वडाच आहे. बघा आला पक्षी. बघळे बघ बघळे. पाणी असून ते बघा बघा बघा. हा गाडी तर बघा असं आहे. हे बघा बघा हाच ना. हा बघा नाही हा ओमकार आहे. राजहंस आमचा. याला स्थळ बघतात. कुणी असेल तर सांगा. डीएम फॉर रिश्ता. डीएम फॉरेस्टा. ओमकार धुमाळ. ओ धुमाळ. आणि हे कुठे टाक माहिती का? Blog इंस्टाला टाक. इंस्टाला नाही इंस्टाला इंस्टाची टाक. शॉर्ट क्लिप बनवतो ना त्याला पण त्याच्यामध्ये टाकणार. टाक. सगळीकडे टाकणार भाऊ. डीएम इंस्टाला येतील तुला जास्त. हा तर चौक साईडला आणि 72 खांबांवर ते मंदिर एक मंदिर बसलेले. 72च आहे. एका रात्रीत बनवलंय. आणि विश्वकर्मांनी ते एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे. आता विश्वकर्मा तुम्हाला माहिती आहे कसे होते. एकदम क्वालिटी टॉपचे इंजिनियर होते तेव्हाचे. टॉप आर्किटेक्ट. टॉप आर्किटेक्ट. सभा विवाह दिसते इथं. काय माहिती. आणि ते मंदिर असं 7 मजल्याचं आहे. त्याच्यामध्ये 7 मोक्षाचे द्वार आहे तिथं. आणि एक त्याच्या पुढेच एक गाभार आहे. काहीतरी आहे विषय. शिव 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 शिवशंकर. काहीतरी विषय येतं. काय बघू दे ना. हाय दे ना येडी. खाली दे ना. भगवत महापुराण श्रीमद देवी भगवत महापुराण. अच्छा यज्ञपुराण. बाबू यज्ञपूर्ण महायज्ञ बघा केवढे. तर अशा भरपूर छोट्या छोट्या माहिती होत्या तिथं. अजून त्यांनी आम्हाला भरपूर सांगितलं तर माझ्या लक्षात नाही विसरलो मी. त्यामुळे तुम्ही येऊन बघा दर्शन घेऊन जावा. आता आम्ही चाललोय नागेश्वरला. बघा 1 वाजलंय आणि हे बघा नागेश्वरचं मंदिर. काय क्वालिटी आहे बघा. महादेवांची मूर्ती आणि इकडे मंदिर. मोजून 5 ते 10 मिनिटात आम्ही मंदिरामध्ये आलोय बघा आतमध्ये. मस्तपैकी दर्शन झाले आणि हे बघा हे दोघं लाईनीत उभे आहेत अजून. आमच्या तिघांचं दर्शन होऊन आम्ही बाहेर पण चाललंय. आता बाहेर जाऊ. कसलं वारं सुटलंय. क्वालिटी. हा 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 बघा क्वालिटी. वा वा वा. पूर्ण फॅमिली एकत्र. काय विषय काय म्हणलं मला उचलून घेतो. तू मला घे उचलून. मी तुला तेच सांगतो. मी पण तुला तेच सांगतो. मला उचलून घेतो. तर तुम्ही दोघांनी मला उचलून घ्या. तो काय म्हणतोय मला उचलून घ्यायला लागेल तुला. तेच म्हणलं त्याला की तू मला उचलून घे. मला उचलून घेऊन जा. काही विषय नाही. अतिशय सुंदरपणे माझं अजून एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. तर टोटल मला वाटतं मी 3 महिन्यात 3 ज्योतिर्लिंग केलेले आहेत. माझा विषय काय चालला होता ऑटोमॅटिक म्हणजे काहीच झाली म्हणून नसताना काही ठरलेलं नाही. म्हणजे मी ठरवलं पण नाही की प्रत्येक म्हणलं ज्योतिर्लिंग करायचं वगैरे असं काय. पण माझं आहे ना नकळत घडत जातो.
नोव्हेंबरमध्ये माझं अचानक उज्जैन झालं, डिसेंबरमध्ये त्र्यंबकेश्वर केलं आणि आता हे नागेश्वर आणि सोमनाथ हे पण अचानक झाले. म्हणजे माझा काही विषयच नव्हता. हर हर महादेव. आले हो तुम्ही येतोपर्यंत आम्ही रिक्षात बसू म्हणतो आराम करू. चला ना चला. चलिए अंकल बाय बाय. पुरे सोबत आम्ही रिक्षामध्ये आराम करत बसतो. भाईचारा फुल सगळे आपल्याला सपोर्ट करतात. ट्रेनचा स्टॉप आला, ट्रेनचा स्टॉप. एक 10 ते 10 मिनिटं झाले आम्ही दुबई मग जरा उतरलोय. कंटाळा आला गाडी. कॅन्सल झाली ट्रेन. आयुष्य बदलय मोठं स्कॅम हे बघा. आणि ट्रेनच कॅन्सल झाली. बघा ट्रेन येईल पटकन इथनं. इतक्या वेळ कशाला बंद ठेवलं. आता 15 मिनिटं आम्ही इथंच उभं एंट्रीला झाले नाही आणि सोडून दिलं असेल. ट्रेन इफेक्ट कशामुळे झाला तुम्हाला कळलं ना? अरे समझा, अब मैं समझा. अभी सब लोग समझे. भाई इतना powerful है की एक ट्रेन करू शकता. डायरेक्ट रेल्वे थांबले आम्ही भाऊ. पूरा शेड्यूल बदल सकता है. रेल्वे तिचं शेड्यूल बदलून टाकलं एकाच व्यक्तीमुळे. वेकना पवन चक्की बघा केवढं मोठं. आई मला दिसनाच कुठली. मला एकही दिसना. हा बघा केवढी. सुझलॉनचं शेअर ए हिला हाताने फिरवायची का रे. आणि सुझलॉनचे शेअर 7 रुपयाला घेतले. फिरवतो का जाऊन ओमकार हिला फिरवतो का जाऊन हाताने. ए बघा तिकडे पवन चक्का बघा केवढं आहेत. दिसतात का. सगळं मोकळं काहीच नाही. अख्खं लांबपर्यंत आहे ना मोकळं. तेव्हा शेवटची पवन चक्की दिसते केवढी लांब आहे बघा ती. खतरनाक विषय. चला आता 3 वाजले बरोबर दुपारचे आणि आमचा या ट्रिप मधला तिसरा पेट्रोलचा स्टॉप आहे. तिसराच आहे ना. गाडी आलो जरा 578 डिवायडेड 15चा एवढी दिलं ना. 15.2. ओके 15चा एवढी दिली गाडी. 15चा हळूहळू वाढते. घरी जास्तपर्यंत वाढेल तोपर्यंत येतो उद्या खर्च. हे कोलकातावरनं आलेत आणि हे पण आलेत. हे विसरलोय कुठून आले सांगतो मी. तर हे 150 दिवस झाले जवळजवळ सायकल चालवतात आणि एक महिनाभर झाले सायकल चालवत आहेत. इच्छाशक्ती पाहिजे बघते इच्छाशक्ती. चलो हर हर महादेव. चलिए बाबा. क्या किया जिंदगी भर तो वही खोज रहेगी. कितना पैसा देते कहाँ से. हम साइकिल से यात्रा कर रहे हैं तो कोई काम नहीं है. सब देख रहे हैं सभी ऐसा. बाप सब धुल गए अभी. चलिए आराम से जाना, ध्यान से जाना. आप भी भाई आराम से जाना. चलो हर हर महादेव. ही इच्छाशक्ती बाल इच्छाशक्ती. सायकलवरती कोलकातावरनं आणि भाई बास मानलं त्यांना. मानलं आपण नाही करू शकत. नजारा बघा आपली गाडी तिकडे लावली आणि काय क्वालिटी विषय. हा काय क्वालिटी दिसतंय विषयच खोले. तर चला आता आपण निघू सोमनाथसाठी. भरपूर वेळा मोठा ब्रेक झालाय. आता आपण सोमनाथ मध्ये आलोय. बघा आपल्या स्वागतासाठी कमान लावलेली आहे यांनी. चेक करतो. येस. आता बरोबर आहे ना. बरोबर 6 वाजलेत. मस्तपैकी सूर्यास्ताचा टाइम आहे. बघा इकडे सूर्यास्त होतोय आणि इकडे सोमनाथचं मंदिर आहे. तर मी ब्लॉग शूट करायचा आहे म्हणून मी फोन घेतलाय. जाऊ तिकडे दर्शन घेऊ. फोन तिकडे ठेवायला लागणार कुठेतरी. बघू. बघा मंदिर बघा कसलं भारी दिसतंय. क्वालिटी मोदी जेवून गेले त्यामुळे इथं कमळ लावलेले. बघा तुम्हाला दाखवतो. बघा पक्ष्यांचा थोपा कसा सोमनाथच्या मंदिरापाशी. अरे इथं पण दादू इथं पण ध्वज बदलतात. इथं पण हो. इथं पण आता ध्वज बदलण्याचं काम चालू आहे. माणूस मागे. आता आम्ही ना फोन ठेवतो आतमध्ये. फोन आतमध्ये ठेवतो आणि मग तुम्हाला दर्शन झाल्यावरती भेटतो. बघा आता हे ध्वज बदलणार आहेत. हे बघा ध्वज बघ इथं बघ हे दिसतंय. तेव्हा माणूस दिसला का. इथं माणूस बसलाय. हो इथं माणूस बसलाय. आलोच आम्ही दर्शन करून. तर आता बरोबर आहे बघा 7 वाजलेत आणि आम्ही सोमनाथमध्ये दर्शन करून बाहेर आलोय. आणि इकडं लेझर शो चालू झालाय. बघा मस्तपैकी क्वालिटी. आता एक 10-15 मिनिटं इथं बसू आणि मग इथून निघू. चला. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. बघा आता तिथं लेझर शो चालू झालाय आणि मंदिर बघा कसलं दिसतंय. क्वालिटी
आतमध्ये फोन घेऊन जाता आला नाही, त्यामुळं आता मी तुम्हाला दाखवलं असतं आता म्हणून फोन कसलं भारी दिसतंय. प्रसाद तुम्ही पण का आता एक 10-15 मिनिट निघू, जरा बसू थोडा वेळ आणि निघू. दोष बघा, दोष हा दोष मग कशा बदललेला आपण आलो तेव्हा असं मंदिर दिसतंय. बघा उठत सोमनाथ मध्ये मोदीजी आले त्यामुळे ना एवढं सजवलेलं आहे सगळं. बघा फुल फुल गेलाय. आता जाऊ, आता सोमनाथ मंदिर आपण गिरणारसाठी निघणार आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मला असं करता नाही आलं, कारण आपल्याकडं फोनच नव्हता. फोन 2 ठिकाणी आहे ना आतमध्ये ठेवायला लागलेलं, त्यामुळं लपडा झालता. चला ही वेळेतच झाली पाहिजे. चला आता वाजत बरोबर 7:30 आणि आपण निघालो आता गिरनारच्या दिशेने, कारण आता आजच्या दिवसाचं सगळं झालेलं आहे. म्हणजे सगळे 3 देवदर्शन झाले आपले. पत्रकार पण होशील. आता वाजले आहे 7:30. आहेत महाराष्ट्राच्या टॉप बातम्या. वैभव अण्णाला आली शी. टाकला तर परत मी टाकणार आहे. तर आता आपण सोमनाथला चाललोय, सॉरी, तर आता आपण गिरनारला चाललोय. 3 दर्शन झाले आपले, द्वारका, नागेश्वर आणि सोमनाथ. आता पहिले जीव आणि मग डायरेक्ट निघू. शीला सामान उघडत. अरे मला लय बीप लावावं लागतील भाऊ तुमच्या भांडणाचं. भांडणाचा की बीप बीप मध्ये बीप 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 बीप. अरे बोलतानाच शिवी चालू होती, संपताना पण शिवी चालू होती. अरे लय डेंजर होतो बाई. अरे हसून हसून खातो का थोडी याला ते याला करायचं भूक लागली त्याला. मला भूक लागली. तुलाच भूक लागली. वायवरच भूक लागली. सारखं हॉटेल हॉटेल करते. वांग्या बटाट्याची भाजी बाहेर काढून परत तू खातो. ढोकळा ढोकळा जेवायला जायचं हॉटेलची गरज आहे पोरांना. दादू तुझं काय म्हणणं आहे? ए दादू शांत करा तू राव. तुम्ही भांडणं सिरियसली घेतले का तू? मगात बसून शांत बसला तू, काहीच बोलत नाही. का रे ओमकर त्याला बोललो तू? तोंड दाखव, दिसत नाही. काय बोललो का तुला? दादा काय बसलेला बाकी दुसरं काय नाही. दादे रोडवर फोकस करतोय. अयो अयो तर आता वाजले 9:30 आणि आम्ही गिरनार मध्ये आलेलो आहे आता. आणि आता नियोजन असं की जेवायचं आणि रूमवर जायचं आणि आराम करायचा. त्याच्यात तुम्ही व्लॉग बंद करणार आहे, कारण आता उद्याचं नियोजन आमचं काय जंगल सफारी करायचं नियोजन चाललंय. सगळी गँग जेवायला बसली. आपण पण जेवतो, तुम्ही पण जेवायला सुद्धा जेवून घ्या. आम्ही जेवण करू. पान है आपके पास? एक मीठा पान खिलाइए ना मेरे को. हमको चॉकलेट पान. आपको मीठा पान. इनको तो केला. बना के देंगे क्या? क्वालिटी. फिर मेरे को भी सादा पान दीजिए, मसाला पान. मसाला पान मतलब मीठा पान ही रहता है. यस गुरुजी यस. इनको थोड़ा अलग वाला लगता है भैया. कौन सा लगता है तुमको? जरा पान खाऊ. जेवण झाले मस्त पैकी. आणि आपण आता या आश्रमात राहणार आहे. नाही बघा, हा गिरनारचा डोंगर आहे. परवा आपण याच्यावर चढाई करायची, सुट्टीच द्यायची नाही. आता सकाळी हा डोंगर मला दिसेल कसा आहे, आता काही कळत नाहीये अंधाराचं. पण त्या लाईट आहेत ना, त्या सगळ्या असं जिना येतो, त्या जिन्याने चढत जायचं आपल्यावरती. तर बघा आता तुम्हाला चलो गुड नाईट. गुड नाईट. हा हा जरूर. तर बघा मागं गिरणारं शिखर आहे आपलं, आणि हे आश्रम आहे. आम्ही आता या आश्रमात राहणार आहे.
आता इथं विषय काय आहे, मध्ये फोन चालत नाही, आपण रिस्क घेतो दाखवायला बघा. असा आश्रम आहे. पसंद नहीं आ रहा क्या? ते कुठे धापते उघडायचं. टॅना. चला आता रूम दाखवतो तुम्हाला मी. मोंटेना क्या रे? मोंटेना. तुला म्हणते ना टॅना. टेना 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 गाठी गाठी गाठी. बाळा हे घे. दे. भूत आले भूत. आता झोपायचं. आरशात बघून नाचत होते. आज हो जाएगी शादी तेरी. बुड्ढा जवान होगा. आज दर्शन करके आए. धुमाळवा का मर्दवा. लक्ष्मी नारायण का पैर पड़ गया. टॅना मोंटेना का मर्दवा. तर चला आमचा असं टाइमपास चालू असणार आहे. आत्ता वाजले बरोबर 11. माझं डेटा ट्रान्सफर करून झालंय सगळं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आणि उद्याचं नियोजन असं आहे आमचं की आता उद्याचा दिवस एकदम आरामाचा आहे. उद्या आम्ही जंगल सफारीचं नियोजन चालू आहे. भेटले आम्हाला उद्या आहे का नाही माहित नाही. झालं तर ओके मध्ये काम होईल आमचं. आणि परवा गिरनार पर्वत आपण चढायचं आहे. त्याचे मी शक्यतो 2 ब्लॉक करू शकतो, एक गिरनारचं सेपरेट आणि घरी जाण्याचं सेपरेट. तर बघू कसं काय नियोजन. तर चला आजसाठी बाय बाय. वैभवांना बाय.